अरे राम राम रे बुट्ट्यो, काय म्हणता? आजपासून तुमच्या भावानं डबल भाई ग्राउंडवर जाणं सुरू केलं ना रे भाई. मग काय आलो ना डायरेक्ट चौकात, आणि चौकात तर रामनवमीची एकदम खतरनाक तयारी व्हायला ना रे बाप. आलो ना भाई सर ग्राउंडवर 2-3 किलोमीटर रनिंग बरोबर मारली ना. डायरेक्ट हृदयानं धमकी देऊन टाकली ना रे बा, की तू थांबतं की मी थांबू. बाबा फाटून हातात आली डायरेक्ट. मी म्हटलं बाबा मीच थांबतो. मग काय आपला सुबोधदा पाहिजे रे बा, बसायला जागा चकचक पाहिजे. घरी लागेन तर आमच्याकडे झाडूही मारत नशेन. मग काय भाई तिथून आलो सरळ घरी आल्यावर काय रे भाई दोन्ही दरवाजे बंद, कारण आई आणि पप्पा गेले होते भाऊ वावरात. मग काय जा तिकडून. आता मग तिकडून गेलो मस्तपैकी तयारी वगैरे केली, आलो सरळ डायरेक्ट मंदिर आपल्या माता राणीचे दर्शन घ्यायला. मस्तपैकी माता राणीचे दर्शन घेऊन घेतले बहीण. फटकन निघालो ना भाऊ ट्युशनला जायला. ट्युशनला आज काय भाऊ एकटाच जाला गुरालं, कारण आपले दलिंदर माणसं होते घरी, कारण ते होतं काही नाही का. मग आलो तिथून डायरेक्ट ट्युशनला आपल्याला दुसऱ्या दलिंदर माणसे भेट. मग काय दलिंदर माणसाला घेऊन डायरेक्ट ट्युशन कंप्लीट करून टाकली ना. घरी जाताना डायरेक्ट 5 वाली पेप्सी घेऊन टाकली. बजेट वाढला ना भाऊ आमचा खतरनाक पैकी. घरी आलो तर आपला सोबत आला होता. वय दे रे बा काय काय झालं मला. मग घे ना भाई तुझ्यासाठी की विषय काय म्हटलं. तिथून डायरेक्ट संध्याकाळी जायचं होतं आपल्याला दुकान. मग काय लावली ना आपल्या प्लॅटिनाली चाबी. निघालो ना सरळ दुकानावर जायला. दुकानावर जातो 2 मिनिटं फक्त वर गेलो बाई काही सामान आणायला. डायरेक्ट आपले पायंदर पोट्टे एकटे चालू होतं. चला मग पोट्टे भेटू आपण उद्या. तिथपर्यंत जय माता राणी.